पाहत आहात सरकार मराठी न्यूज. पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोंडिवली गावात वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या शाखेचे उद्घाटन उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माननीय विकास उर्फ अण्णा जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला विधिवत कमिटीचे सदस्य प्राध्यापक सुनील सोनावणे, भारतीय बौद्ध महासभेचे खेड सरचिटणीस माननीय रमण तांबे, भारिपचे पहिले अध्यक्ष माननीय लोखंडे साहेब, विभाग अध्यक्ष शशिकांत गंभरे साहेब, माटवण ग्रामपंचायतीत मोदी सरकारच्या योजनांच्या रथाला विचारले की हा रथ मोदी सरकारचा का भारत सरकारचा, हा प्रश्न विचारणारे व जगात व्हायरल झालेले माननीय मर्चंडे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी महासचिव माननीय नितीन जाधव, युवा कार्यकर्ते गिरीश गंभरे उपस्थित होते. कसे आहेत तुम्ही? सरपंच मॅडम. दादा सर या पुढे या. संतोषला बोलवा, पप्पांना बोलवा. या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. गाणी मिशन या ठिकाणी महापुरुषांच्या हार घालण्यात येत आहे. तरी मी अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव साहेब व त्यांचे सहकारी, तसेच आमच्या गावचे सरपंच शिलाताई कोंडिवलीकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य अश्विनी तांबे व आलेले सर्व मान्यवर यांच्या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी प्रथमतः महापुरुषांच्या फोटोला हार घालण्यात येईल. मी आदरणीय ताई शिलाताई यांना विनंती करेन की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करावे. उत्तर रत्नागिरी करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काय कामकाज चाललंय, काय असेल तर सांगा आम्हाला. बाळासाहेबांशी बोलून किंवा सीएम साहेबांशी बोलून आम्ही आमच्या पद्धतीने सहकार्य करून जी मंडळी आहेत त्यांनाही सहकार्य. काय अजून वाटलं तर आम्हाला कळवा, मी नक्की येऊ. महाकारुणी गौतम बुद्ध, रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशाचे भाग्यविधाता, तुमचे आमचे मुक्तीदाते, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, भूतलावरती ज्यांनी ज्यांनी मानवतावादी कार्य केलं त्या सर्व मानवांच्या करतो. बंधूंनो, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कोंडिवली येथे शाखा उद्घाटन भव्य सोहळा संपन्न होत आहे. आणि हा कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष
जिल्हाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब जाधव, महासचिव नितीन जाधव साहेब, विभाग अध्यक्ष शशिकांत गंभीर साहेब, गिरीश गंभीर साहेब, सुनील चव्हाण साहेब, मधुकर मर्चंडे, मोरे, आमचे स्नेही मित्र आदरणीय रमण तांबे, माधव लोखंडे, सुधाकर वाघमारे, अनिल जाधव, यादव, नितीन तांबे, सचिव शिर्के, सचिन शिर्के, किशान जाधव, सागर जाधव, तेजस मर्चंडे, पंकज तांबे उपस्थित या ठिकाणी आलेले माननीय प्रतिष्ठित या ठिकाणी शाखा उद्घाटन सोहळा होत आहे आणि या सदर शाखा उद्घाटन सोहळ्याला एक प्रमुख जबाबदार व्यक्ती असणं गरजेचं आहे। त्याकरता आमच्या भावकीचे आणि आमच्या संघटनेचे प्रयत्न सेवा संघ या संघटनेचे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक, माझे गुरु, आदरणीय वंदनीय माझे बंधू चंद्रकांत तांबे याच्या अतिशय स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रयत्न सेवा संघ या संघटनेचे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक, माझे गुरु, आदरणीय वंदनीय माझे बंधू चंद्रकांत तांबे याच्या बैठकीचे अध्यक्ष स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आता स्थानिक पावती मुंबई संतोषजी तांबे यांना आजच्या या कार्यक्रमाची अध्यक्षस्थानाची सूचना दिलेली आहे, त्यांना मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। जय भीम। महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य नेते डॉ. आंबेडकर आज चैत्र सेवा संघाच्या वतीने आज जो हा दिव्य होळी सोहळा साजरा होत आहे त्या सोहळ्याचे आधारस्तंभ आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब, मला त्यांची नाव येत नाही, माफ करा, जाधव साहेब, नितीन जाधव साहेब, मर्चंडे साहेब, गंभीर साहेब, आमचे सोनवणे साहेब, मी सर्वांचं अभिनंदन स्वागत करतो। आपण आवर्जून आमच्या विनंतीस मान देऊन इथपर्यंत तुम्ही आलात, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचं। तुमची जेवढी स्तुती करून तेवढी कमी आहे आणि आज मला माझ्या मंडळाच्या वतीने जे नामफलकाचे उद्घाटन करणार आहेत, मी मान्यवरांना विनंती करेन की आपण नामफलकाच्या त्या ठिकाणी जायचं आहे। त्या नामफलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, अण्णासाहेब जाधव जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, अरे आमची एकता जिंदाबाद जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाधव, मधुकर दादा मर्चंडे, त्याचबरोबर शशिकांतजी गमरे, सोनवणे सर, रमण तांबे, त्याचबरोबर शशिकांत गमरेजी, गिरीश गमरे, महादेव लोखंडेजी, चंद्रकांत तांबे यांनी अतोनात प्रयत्न केले आमचे तांबे सर, त्याचबरोबर ज्यांनी सूत्रसंचालन केले ते संतोष तांबे, त्याचबरोबर कापरे गावचे आमचे नागरिक आलेत विजयदादा आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला
आवर्जून मुंबईवरून आलेले आमचे सहकारी, एक वेळ आमची चळवळीशी नाल जुळली होती. अण्णाच्या ज्याला वाचायचं असेल तर माझे मित्र इथं आलेले आहेत आज फोटोग्राफर म्हणून, ते पहिल्यापासूनच त्यांना इंटरेस्ट होता. असे माझे मित्र आनंद पवार, त्याचबरोबर स्थानिक ज्यांचे चॅनल चालवतात ते तांबे न्यूज मालक, त्यांची एक चांगल्या पद्धतीचं प्रबोधनात्मक चॅनल आहे ते तांबे, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या तांबेताई, त्याचबरोबर कोंडविलकर नागरिक, आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या पदावर जे विराजमान झाले ते सर्व पदाधिकाऱ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ग्रामस्थ भावकी, मुंबईहून आलेली भावकी आणि तरुण मित्रमंडळ या सहस्नेह जयभीम करतो. आपला सगळ्यांचा आदर करून आपण ज्या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन केलं, कदाचित मी माफी मागेन की मी लेट आलो, कारण मी 4-4:30ला पोचलो रामपूरला. रात्रभर ड्रायव्हिंग माझे सहकारी माझे बंधू करत होते, त्याच्यामुळे थोडासा मी लेट झालो, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. सातत्यानं कामकाज आहे, बाकीच्या सर्वच गोष्टी पाहाव्या लागतात. मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागली असेल, परंतु आजच्या दिवस थोडासा आपल्याला विचार करावा लागेल पोटाबरोबर. बंधूंनो, शाखा खोलणं किंवा शाखेत पदाधिकारी होणं किंवा महिलांनी त्याच्यामध्ये सहवास घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु त्याच पद्धतीचं जबाबदारीने पुढचं ज्या काय जबाबदाऱ्या पेलवायच्या आहेत, कारण ह्यापूर्वी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी पदं घेतली, ज्या ज्या लोकांनी पक्षात संघटनात आदरणीय बाळासाहेबांच्या नावाने कामकाज करण्याची सुरुवात केली, तर पहिलं प्रथम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना समजून घेणं खूप मोठी गोष्ट आहे, वाचन करणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण आताच्या युगामध्ये तुम्हाला काम कशा पद्धतीचं करायचं, कोणत्या मार्गाने करायचा, कशा रूढी परंपरेला स्वीकारून त्या मोडून त्या तोडून त्यांना पुन्हा एकदा ज्या समाजाच्या हितासाठी आहेत त्या तुम्हाला पुन्हा जागृत करून पुन्हा त्या कामासाठी उभं राहणं येडगबाळ्याचं काम नाही आहे. आम्ही आमची पुरी हयात या बहुजन वर्गाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी अर्पण केली, आणि त्यामध्ये जो अनुभव आहे त्या अनुभवातून मी आपल्याला आज सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडी ही केवळ टाइमपास संघटना पक्ष नव्हे. वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी पदावर आहे म्हणून सांगण्यासाठी नव्हे, किंवा कुठल्या तरी कोणाच्या तरी साठ्या लोट्यामध्ये जाऊन आपला पदाचा वापर करून तिथं असणाऱ्या गावचा, तालुक्याचा, वाडीचा अपमानक वागणूक करून विकास खुंडण्याचं काम करण्याची म्हणजे वंचित बहुजन आघाडी नव्हे. वंचित बहुजन आघाडीचं काम करण्यासाठी मनगटात ताकद लागते, आणि ती मनगटात ताकद आणण्यासाठी पहिलं तुम्हाला शिवराय फुले शाहू आंबेडकर समजणं महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला माणसानी आपला विचार आणि वाचन जर असेल तर मला वाटतं चांगल्या पद्धतीचं आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीचं जे काही रडगाणा आम्ही घेऊन चाललोय तो सुसज्ज आणि स्पष्ट आहे. काल परवाच्या जानेवारीच्या सभेमध्ये आपण आलात मला माहिती नाही, आदरणीय बाळासाहेबांना रामपूरमध्ये आणल्यानंतर कुणबी उन्नती हक्क परिषद आम्ही जाहीर केलं. एकाही बौद्ध वाड्यात न जाता केवळ आणि केवळ कुणबी समाजाचा मत समजून घेतलं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांना ते कितपत समजतात, ते कितपत समजून आत्मविश्वास निर्माण करतात, आणि खऱ्या अर्थानं बहुजनांना एका ठिकाणी आणण्यासाठी कुणबी समाजाचं मत काय, या उद्देशाने आम्ही बौद्धांना न काही बोलता आम्ही कुणबी समाजामध्ये घुसलो. बघता बघता 4,500 ते 5,000 पब्लिक कुणबी उन्नती हक्क परिषदेमध्ये रामपूरमध्ये जमा झाले. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हत्तीच्या मळावरती ही परिषद घेतली होती कुळ कायद्याच्या अंतर्गत, त्याचाच एक इतिहास म्हणून आदरणीय बाळासाहेबांना मी विनंती केली होती की आपण
आदरणीय हा पुन्हा एकदा कुणबी समाजाला सन्मानित करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा हक्क समजून घेण्याचा अभ्यास केला. माझी विनंती आपल्याला असे असेल की पदाधिकाऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे की आम्हाला आत्ताच्या युगामध्ये काय करायचं आहे. आणि बघता बघता कुणबी समाजाला समजून घेता घेता चांगल्या पद्धतीचं कुणबी उन्नती हक्क परिषद दमदार पद्धतीनं झालं. आदरणीय बाळासाहेब टायमावरती आले, वेळेत आलं, मार्गदर्शन केलं. असं वाटत होतं काही क्षणापुरतं की बौद्धांनीच केलंय की काय नियोजन. कारण शिवराय फुले शाहू आंबेडकर ज्या समाजाला समजले तो म्हणजे पहिला प्रथम म्हणजे बुद्धिस्ट समाज. आणि त्या बुद्धिस्ट समाजाने कसं नियोजनबद्ध काम करायचं हे त्यांना जास्त अज्ञात असल्यामुळं असं त्यावेळी वाटत होतं की ज्या पद्धतीची शांतता होती, ज्या पद्धतीचं नियोजन होतं, ज्या पद्धतीचं वरती स्टेजवरचे वातावरण होतं, ज्या पद्धतीचं महापुरुषांच्या मांडणी फोटो मांडणीचं जे पद्धत होती आपण जर पाहिली असाल तर आपल्यालाही विचार पडला असेल की नक्की कुणबी समाज कोणत्या दिशेने चाललेला आहे. आणि आम्ही आतापर्यंत आत्मसात केला शिवराय फुले शाहू आंबेडकर साध्या वाडीपुरता वापरलो का, तालुक्यात तर सोडूनच द्या, आम्ही आमच्या परिसरासाठी वापरला का, बहुजनांच्या उन्नती हक्कासाठी आम्ही बाहेर पडलो का, शिका, संघटित वा संघर्ष करा हा फक्त नारा आम्ही आमच्या घरापुरता ठेवला. कधी आजूबाजूच्या तेली माळी कोळी कुणबी आदिवासी अल्पसंख्याकांना सांगण्याचा प्रयत्न केला का, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला का. आणि जर केला असता तर मला वाटतं आजची परिस्थिती सत्तेमधली वेगळी असती. ते करण्याचं धाडस आमच्या नेते मंडळींनी केलं का, इथे असणारे नेतृत्व करणारे मंडळींनी केलं का, हाही प्रश्न आमच्या समोर आहे. का ते कमी पडले का, त्यांना कुठेतरी काहीतरी करायचं होतं म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं केलं का. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की कोकणामधला ज्या दिवशी भावकी मला समजून घेईल, ज्या दिवशी कोकणातील मुलं महिला समजून घेतील की मला काय सांगायचं आजच्या युगाला कोणत्या पद्धतीने घेऊन जायचं आहे, हे ज्यावेळी भावकी समजून घेईल त्या दिवशी कोणाचा मायचा लाल ह्या कोकणाचा विकास आणि कोकणातून चांगल्या पद्धतीचं नेतृत्व रोखण्यासाठी पैदा होऊ शकत नाही. परंतु आम्ही प्रयत्न केला नाही. आम्ही आमचा असणाऱ्या खिशामध्ये कधी हात घालण्याचा प्रयत्न करून समाजाला सहकार्य करण्याची भावना ठेवली नाही. यदा कदाचित आम्हाला इथं असणारा कोली माळी कुणबी आदिवासी अल्पसंख्याक समजू शकला नाही आणि आम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्याच वंचित आहेत. मी ज्या ज्या परिसरात फिरतो, मी आज 2.5 वर्ष जिल्हा अध्यक्ष झालो, त्याच्यानंतर विधानसभा लढवली, 5,500 मतं ओळख पाळख नसताना आपण माझ्या पदरात टाकली. ज्यांनी मतदान पदरात टाकलं त्यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो, त्यांचा आदर सन्मान करत. कारण त्यांच्या विश्वासाला तडा न जाता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला लागलीच जिल्हा अध्यक्ष पदावर विराजमान केलं. आणि ज्यांना ज्यांना मी आश्वासन दिलं, ज्यांच्या मी घरी गेलो, ज्यांच्या मी डोळ्यातले अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांच्या वापस घरी जाण्याचा मार्ग आणि संधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि म्हणून मी पाहतोय की आमच्या समाजाची परिस्थिती काय. प्रत्येक असणाऱ्या वाडीमध्ये आमची मतं विकली जातात. प्रत्येक आमच्या असणाऱ्या वाड्यामध्ये अंतर्गत वादविवाद, भले तुमचे अंतर्गत वादविवाद असू दे, भले तुमच्या अंतर्गत भावाभावामध्ये वैर असू दे, परंतु तुमची ताकद जेव्हा राजकीय होते त्यावेळी तुमची राजकीय ताकद तुमच्या अंतर्गत वादविवाद बाजूला ठेवून एक मूठ वज्र तयार करायची आणि राजकीय आमचं अस्तित्व काय आहे ते इथल्या असणाऱ्या प्रतिनिधीला दाखवून दिलं पाहिजे. कारण आमच्या इथल्या असणाऱ्या पुढच्या पिढीचा विषय खूप मोठा ऐरणीवरती आलेला आहे. आमच्या आया बहिणींची परिस्थिती आज पाहिली का, इथे असणारा बेरोजगारांचा प्रश्न पाहिला का, इथं असणारा आमच्या शाळेचा स्तर, शिक्षणाचा स्तर चांगल्या पद्धतीचा उभा करू शकलो का. आमची मुलं 8वी 9वी 10वी झाली की आम्ही मुंबईला पाठवतो, परंतु ह्याच कोकणामध्ये बाहेरून येणारा जो लोंढा आहे तो इथं रोजीरोटी शोधतो, इथे चांगला पैसा कमवतो आणि आमच्या जागा घेऊन इथे मोठे मोठे महल उभं केले. मोठमोठ्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी जमा खर्च अधिक खर्च करायला सुरुवात केली. आम्ही मात्र आमचं सगळं सोडून दुसरीकडे चाललो. सांगणारी मंडळी, बोलणारी मंडळी आमची नसल्यामुळे, आम्हाला मार्गदर्शन असल्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की इथलेच नेते आपले एजंट तयार करतात आणि आमच्याच कंपनी हडप करतात. इथे असणाऱ्या केमिकल कंपन्या, इथे असणाऱ्या MIDC, इथे असणारे पर्यटन म्हटलं जातं. आम्ही कधी असा विचार केला का बंधूंनो? आणि जर विचार केला असता तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना समजून सांगून त्यांना
व्यवस्थित गुमराह न करता त्यांना अशा पद्धतीचं जर का मार्गदर्शन केलं असतं तर मला वाटतं आजची परिस्थिती वेगळी झाली असती. आज आम्ही तुम्ही नुसतं लढतोय, पण लढताना आम्ही ठरवलं का दिशा कशासाठी, कोणासाठी लढायचं आणि कोणाला लढण्यासाठी लढायचं आहे. मात्र इथं असणारा एखाद्या कमी पर्सेंटेजची व्यक्ती आपल्यावरती आमदारकी, आपल्यावर नेतृत्व लादतं, सोन्याचा कळस तुमच्या हातातून सहज मतदानाच्या माध्यमातून घेऊन जातो आणि मात्र 5 वर्ष आम्ही डोक्याला हात लावून बसतो. त्यांनी मात्र असं गृहीत धरलं मी कुठल्याही पक्षात जाऊ, मला मंत्रीपद भेटलं पाहिजे, मला कॅबिनेट मंत्रीपद भेटलं पाहिजे, म्हणून मला जिथे भेटेल तिथे मी बिनधास्त जाईन, कारण बहुजन वर्ग माझ्या पाठीमागे आहे. मी जेव्हा तेव्हा आवाज देईन त्यावेळी मला मतदान करल, या भावनेने, या खात्रीने तो उड्या मारत आहे. परंतु शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रबोधात्मक काम करणाऱ्या मंडळी भले 4 असू दे 5 असू दे, त्यांनी जर काही विचार केला तर ह्या परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. आम्ही सुरुवात केली, तुम्ही करा या अपेक्षेने मी तुमच्याकडे शाखेचं उद्घाटन करायला आलोय. जी सुशिक्षित लोक आहेत, चांगली लोक आहेत, ज्यांना कळतंय, ज्यांना भले त्यांना बोलता येत नसल, परंतु अभ्यासूक मांडणी. मी तर तांबे सरांना आमच्या सांगत असतो नेहमी की मला या भूमीमधून, माझंही गाव एका कोपऱ्यामध्ये आहे, दोडवली गुहागर मध्ये, लोक बघायला जातात अण्णा जाधवचं गाव. मी तांबे जातो की तांबे तुमच्या वाडीमध्ये, तुमची कोंडविलकर वाडी बघण्यासाठी येईल, कारण इथे प्रबोधनात्मक लोक राहतात, इथे परिवर्तनवादी लोक राहतात, इथे संघर्षमय करणारी लोक राहतात. ज्या दिवशी तुमच्यातला एखादी व्यक्ती घडल, ज्या दिवशी या जिल्ह्याला, तालुक्याला, इथे असणाऱ्या बहुजन वर्गाला दिशा देण्याचं काम करायला जेव्हा सुरुवात करेल, त्यावेळी तुम्हाला तुमच्या वाडीचा अभिमान, तुमच्या वाडीची किंमत कळेल. आणि कळण्यासाठी मी आपल्याकडे जास्त अपेक्षित आहे. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की मागण्याचा भीक मिळता चिन्ह शिको. तुमच्यामध्ये मनगटात ताकद असली पाहिजे. तांब्यांच्या बाबतीत मी सांगन, रेल्वेला कामाला असून सुद्धा माणूस डेअरिंग करतो, माणूस सगळ्या गोष्टींनी प्रभुत्व करण्याची धडक ठेवतो. का ठेवतो? कारण तुमच्या विश्वासामुळं, तुमच्या ताकदीमुळं. अशाच पद्धतीचं जर का आपण सातत्याने ठेवलं तर असणाऱ्या अडीअडचणी आहेत, आमच्या खूप काही समस्या आहेत. त्या दिवशी आदरणीय बाळासाहेबांशी माझं बोलणं झालं की साहेब इथे खूप मोठ्या पद्धतीचं समूह तयार होतोय, एक चांगल्या पद्धतीचं भवन उभं झालं पाहिजे. आता काम चालू आहे रामपूरला. आम्ही कोणाकडे वर्गणे मागायला गेलो नाही, आम्ही कोणाकडे अपेक्षाही ठेवत नाही आणि ठेवणारही नाही, कारण आम्ही आता देणारे बनलो, आता घेणारे नाहीये. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचं वंचित भवन आम्ही रामपूर येथे उभं करतोय. त्या भवनामधून सर्व तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम, तिथे असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची सीट, तिथे असणारी कॅबिन, एक सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं दर्जाचं वंचित भवन उभं करण्याचं महत्वाचं काम आमचं चालू आहे. कारण तिथून खऱ्या अर्थानं आम्हाला असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे उदयाचा विकास, येणाऱ्या भविष्यामध्ये विधानसभा, लोकसभा, येणाऱ्या कॉर्पोरेशन, येणाऱ्या आमच्या नगरपालिका, येणाऱ्या आमच्या जिल्हा परिषद, येणाऱ्या आमच्या पंचायत समिती, ग्रामपंचायत मध्ये आम्हाला कशा पद्धतीचं गनिमी काव्याने आम्हाला लढाई लढून आमच्या बहुजन वर्गाला एका ठिकाणी आणायचंय. मी आपल्याला विनंती करन की आपल्याला शिवराय फुले शाहू आंबेडकर लिहिला बहुजन वर्गापर्यंत पोहोचवावा. तो पोहोचवल्यानंतर त्यांच्यातून परिवर्तन करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. कारण इथे असणारा काही ठराविक वर्ग नेतृत्व करतो, बाकी सगळे आम्ही वंचित आहोत. वंचितामधून जेव्हा एखादी कोणतरी चांगलं नेतृत्व करणारा व्यक्ती घडण्याचा प्रयत्न करेल, मग तो तिळी असो, माली असो, कुळी असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, बौद्ध असो, या कुठल्याही थरातला असू दे, परंतु तो परिपक्व आणि जाणीव ठेवणारा कार्यकर्ता असेल तर मला वाटतं इथल्या असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमीत कमीत आम्ही जरी काही नाही केलं तरी, आवाज जरी आमच्या कुठल्या आया बहिणी केला तरी ते तात्काळ शासन पोहोचल एवढी तरी आम्ही धमक उभी केली पाहिजे. आज आमची परिस्थिती काय? आज आम्ही एका ठिकाणी कोणत्या तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होतो, परंतु पुढची आमच्या पदपेढ्या नाहीत, आमच्या चांगल्या स्तराच्या आम्ही शाळा ओपन करू शकलो नाही, आम्ही एकाच मठात एका ठिकाणी येऊन काही गोष्टी करण्याच्या भूमिका करू शकलो नाही. कारण त्याचं असं आहे की आम्हाला दिशा ठरवलं नाही आम्ही, म्हणून आमची आजची दिशा परिस्थिती धरलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेन, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खास करून आजच्या या शाखेच्या लोकांना सांगेन की आपल्याला आता पायाला घुंगरू बांधायला सुरुवात केली पाहिजे.
नुसतं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा पक्षात मी काम करतो, आदरणीय बाळासाहेबांना मदत करायची, आदरणीय बाळासाहेबांना आम्हाला असं नाही, तर प्रॅक्टिकली आम्हाला महिला बोलणाऱ्या पाहिजे, प्रॅक्टिकली काम करणाऱ्या पाहिजे, नुसत्या शीटवर बसणाऱ्या नसल्या पाहिजे. आम्ही जर का अशा पद्धतीची लढाई लढतो, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की माझी मिसेस लॉ करते, लॉयर आहे, आज सगळ्या गोष्टीतून माझ्या पाठी असते. कारण एकमेव असं आहे की आम्ही काहीतरी सांगायचं नाही. आमच्या महिला आपल्या घरात तसा प्रकार आम्ही होता, सुसज्जपणाने सगळं नेतृत्व माझी मिसेस करते. आम्ही अधिकार दिलाय, कोणासाठी दिलाय, तर इथं असणाऱ्या महिलांनी आदर्श घेतला पाहिजे. त्यांनी त्यांच्या कंबर कसली पाहिजे आता, की आता ते दिवस गेले चपटीचे आणि 500 रुपये आणि 300 रुपये आणि 200 रुपयाची वाढ मागण्याची. खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा अधिकार जर आणायचा असेल तर असणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये आम्हाला दाखवावं लागेल आमची ताकद काय, आमच्या मतांची प्रक्रिया काय, आणि आमच्या मतामध्ये ताकद येऊन आम्ही काय करू शकतो. हे प्रबोधनात्मक काम आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे लढे लढले, राजकीय लढा लढला, सत्तेचा लढा लढला, परंतु तुमचं आमचं नशीब फुटकं की अजून थोडं दिवस जर असलं तर मला वाटतं हा राजकीय जो लढा आहे तो मुळासकट आदरणीय आणि सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात देऊन पूर्णतः विकास खऱ्या अर्थाने इथं स्वतंत्र समता आणि बंधुत्व उभं केलं असतं. परंतु तुमचं आमचं नशीब की आम्ही बाबासाहेबांच्या काळात जन्माला आलो, कमीत कमी आदरणीय बाळासाहेबांच्या दिवसात जन्माला आलोय. कमीत कमी हा तरी लढा आम्हाला नीट लढता आला पाहिजे. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की ही संधी सोडू नका, ही वेळ सोडू नका, पुन्हा एकदा संघर्ष करायचा सत्तेसाठी. कारण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी, त्या पिढीला काहीतरी आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून माझ्या बरोबर आता कापरेगावची पण मंडळी आहेत, मी त्यांना विनंती करत, खूप चांगल्या पद्धतीचं काम आमच्या कापरेगाव चिपळूणमध्ये चालू आहे. सगळ्या तळातली लोक आज जमा केलेत. 27 तारखेला मोठी त्यांच्याकडे एक मीटिंग आयोजित केली. तिथे कुंभार समाज, तिथे चर्मकार समाज, तिथं बुद्धिस्ट समाज, तिथं कुणबी समाज प्रामुख्याने तिथं उभा राहतोय आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकास साधण्याचं प्रतिनिधित्व हातात घेण्याचं काम करणार आहे. अशाच पद्धतीचं आम्ही परिवर्तन करतोय. आम्ही म्हणत नाही की ज्याला कळतं त्यांनी, ज्याला कळत नाही त्यांनी पुढे आलं पाहिजे. ज्याला शिवराज फुले आंबेडकर घरात बसून कळतो त्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती प्रक्रिया आमच्याकडे आता सुरू झाली. आमचा चिपळूण बघता बघता सर्व तळागाळात पोहोचला आणि तळागाळात हातात हात घालून काम करण्यासाठी उभे राहत आहेत. आपणही अशा पद्धतीचं वंचितच्या माध्यमातून, शाखेच्या माध्यमातून काम कराल या अपेक्षेनं मी आपल्याला प्रत्येक वेळा तांबेला सांगत असतो की तांबे तुमच्या भूमीवरती काहीतरी उभं राहण्याचं मला दिसतंय. कारण मी शेतकऱ्याचा माणूस आहे, मुलगा आहे. मला चांगलं कळतं कोणत्या जमिनीत कोणतं पीक येणार. भविष्यामध्ये हा शब्द लिहून ठेवा की कोंडवली गावच्या भूमीवरती अमुक अमुक व्यक्ती तयार झाली आणि हे भाकीत अण्णा जाधव यांनी केलं. मी भविष्य सांगत नाही, परंतु शेतकऱ्याचा मुलगा आहे, कोणत्या जमिनीत काय पीक येतं हे नक्की कळतं. म्हणून मी तुम्हाला भाकीत करतोय की भविष्यामध्ये हे गाव बघण्यासाठी चांगली लोक येतील. या अपेक्षेने मी आपल्याला शुभेच्छा देईन आजच्या दिनी आणि आपली रजा घेईन. आपल्या सगळ्यांचं ज्यांचं नाव आलं नसेल, घेतलं नसेल, त्यांचं घेतलं, त्यांचा सन्मान केला असा मनात निश्चय करून घ्या. आपला कुठं अपमान झाला असेल तर तो मागे टाकून पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या समूहामध्ये सामील होऊन ताकद वाढवा. या अपेक्षेने आपली रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी ह्या देशाला याला जी आपली प्रेरणा दिली अशा गौतम बुद्धांचा सुद्धा मी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आणि त्याचप्रमाणे संत रविदास यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करून मी आपल्या समोर आता वेळेअभावी किंवा काय भाषण करत नाहीये. त्याचप्रमाणे उद्घाटक अण्णा जाधव, प्रमुख अतिथी नितीन जाधव साहेब, शशिकांत गंभरे साहेब, आयु शशिकांत तांबे, अनंत तांबे साहेब, त्याचप्रमाणे संतोष तांबे या मंचावरील सरपंच आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज हा वंचित बहुजन आघाडीचा जो शाखेचा कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाबाबतीत सांगायचं झालं तर मी फक्त 2 शब्द सांगतो की हे कार्यक्रम
तुमच्या आमच्या सगळ्यांचा सुद्धा वंचितांचा आहे की जे वंचित आजपर्यंत वंचित राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी जो प्रयत्न आहे ते आंबेडकर चळवळीपासून झालेले आहे. त्याचे प्रेरणादायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याचप्रमाणे आज सुद्धा आंबेडकर चळवळ ही चळवळच राहिलेली आहे. त्याला किती जरी फाटे फुटले की कुठेही काही झालं तरी ती चळवळ आणि ती व्यक्ती तिथेच जाग्यावर आहे. त्यांचे विचार जाग्यावर आहे. त्या विचारधारेवर आज आपण जगत आहोत. परंतु वंचित हे त्या प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे. त्यांना पुढे जाता येत नाही. म्हणून संघटन हे असलं पाहिजे. आणि आज ज्या संघटनेबाबत समजा ऑफिस असेल, आपले गाव असेल, इतर ज्या ज्या ठिकाणी संघटन हे महत्वाचं आहे की जेणेकरून संघटनेमधूनच आपण पुढे जाऊ शकतो. कुठल्याही अन्यायाला वाचा फोडू शकतो. येणारे कुठलेही कारण जर का आपण संघटित नसू तर आपल्यावर अन्याय होण्यासाठी कुठेही मागे पुढे बघितलं जात नाही. त्याप्रमाणे आपण संघटित असणं हे जरुरीचं आहे, गरजेचं आहे. एवढे मी बोलतो आणि ह्या कार्यक्रमाबाबतीत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही खरोखर आपलं कोणी वंचित बहुजन आघाडी या शाखेचं